Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञशोध सामान्य परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील जे पहिले प्रकरण आहे संख्या ज्ञान त्यामधील चढता उतरता क्रम यावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता चढता उतरता क्रम ही संकल्पना आपण 4ला असल्यामुळे आपल्याला ऑलरेडी ती क्लिअर आहे आणि असेलच. त्यामुळे आपण त्याचा कन्सेप्ट जास्त न सांगता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर आपण एक्सरसाइज सोडूया. पहा येते पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. आता चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये सुरुवातीला लहान संख्या लिहिली जाते, नंतर त्याच्यापेक्षा मोठी आणि नंतर सर्वात मोठी. अशा पद्धतीने हा असेंडिंग ऑर्डर असतो. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम, त्यामध्ये सुरुवातीला मोठी संख्या घेतली जाते, नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि शेवटी सर्वात लहान. अशा पद्धतीने ही संकल्पना आहे. चला पहिला जो प्रश्न आहे तो थोडासा आपण इंग्रजीमध्ये पाहूया. In which of the following options the numbers are not written in ascending order? म्हणजेच खालीलपैकी असे पर्याय आपल्याला शोधायचे आहेत की त्याच्यामध्ये चढता क्रम नॉट रिटन इन असेंडिंग ऑर्डर, म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेल्या नाहीत, चढत्या क्रममध्ये लिहिलेल्या नाहीत. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट पटकन क्लिअर झाला पाहिजे की एक तर चुकीचा चढता क्रम आपल्याला पाहिजे किंवा उतरता क्रम असला तरी सुद्धा ते चालणार आहे. फक्त चढता क्रम बरोबर असेल तर ते उत्तर गृहीत धरलं जाणार नाही. कन्सेप्ट पहिला क्लिअर करून घ्यायचा. चला तर आपण शोधूया पटापट. पाय येते 36, इथे पण 36, इथं पण 36, इथं पण 36. सुरुवातीला 36 सारखं आहे, त्याच्यामुळे आपण पुढची संख्या बघूया. इथं आहे 900, इथं आहे 500, इथं आहे 400 आणि इथं आहे 100. इथं जर नीट ऑब्झर्वेशन आपण केलं तर इथं चढता क्रम नाही आहे, इथं उतरता क्रम आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, चढता क्रम नसलेलेच आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे हे पण उत्तर येऊ शकतं. पुढे बघा, इथे 10,000, 10,000, 14,000, 14,000, इथं 10,234, 10,243, 14,325 आणि 14,523. इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं आपल्याला तर इथं व्यवस्थितपणे असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लावलेला आहे आणि आपल्याला नको आहे तो, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही आहे. पुढचा ऑप्शन बघा, सी 8,997, 9,005, 9,789, 9,880. म्हणजे सुरुवातीला लहान, नंतर मोठी, नंतर मोठी आणि नंतर सर्वात मोठी. अशा पद्धतीने योग्य असा चढता क्रम लावलेला आहे. आपल्याला चढता क्रम नको आहे, त्याच्यामुळे हे उत्तर सुद्धा नाही आहे. पुढे बघा, डी 47,405, त्याच्यानंतर 44,000, म्हणजे ही संख्या मोठी आहे याच्यापेक्षा निश्चितच. म्हणजे इथं सुद्धा चढता क्रम नाही आहे. इथे पहा 47 आहे, नंतर 44 आहे, नंतर 43,000 आहे, नंतर 41,000 आहे. म्हणजे हा डिसेंडिंग ऑर्डर आहे, म्हणजे हा उतरता क्रम आहे, चढता क्रम नाही आहे. आणि आपल्याला चढता क्रम नको असलेलेच ऑप्शन पाहिजे, म्हणजे हा ऑप्शनसुद्धा उत्तर येणार आहे. म्हणजे ए आणि डी हे कुठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर ओनली ए अँड डी ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो पहिलेच उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे बघूया आपण दुसरा प्रश्न. 12,500, 12,500, 12,500, 12,500 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल. आता 12,500 म्हणजे 12,500. ओके, ह्या ज्या संख्या आहेत आपण आधी लिहून घेऊया. आणि त्यांनी सांगितलं की ह्यांचा जर डिसेंडिंग ऑर्डर लावला तर सर्वात शेवटी कोणती संख्या येईल. आता डिसेंडिंग ऑर्डर लावला तर सर्वात शेवटी कोणती संख्या येते, जी लहान संख्या असते ती सर्वात शेवटी येते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सर्वात लहान संख्या शोधायची आहे. जास्त आपल्याला तिथं एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. आणि ऑप्शनमध्ये सर्वात लहान संख्या तर आपल्याला दिसतेच आहे, तरी पण आपण सर्वांसाठी सॉल्व करूया. 12,500 म्हणजे 12,500. ओके, त्याच्यानंतर 12,500 म्हणजे 1,200
50, पावणे 1200 म्हणजेच 1175 आणि 12,500 म्हणजेच 12,250 म्हणजे 12,250. आता तर चढता क्रम जर लावला तर उतरता क्रम लावला तर सर्वात मोठी संख्या कुठे येणार आहे? ही 1 नंबरला येणार आहे, ही सर्वात मोठी आहे. ही 2 नंबरला येणार आहे, ही 3 नंबरला येणार आणि ही 4 नंबरला येणार आहे. चढता क्रम उतरता क्रम जर आपण लावला तर. आणि काय सांगितले की सर्वात शेवटी कोणती येईल? तर सर्वात शेवटी ही 4 नंबरची येणार आहे. मग 1175 म्हणजेच 1175 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर, असं त्याचं उत्तर आहे. पुढचं पहा, इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन द नंबर्स आर रिटन इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरत्या क्रमाने कोणत्या संख्या व्यवस्थित लिहिलेल्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे सुरुवातीला मोठी संख्या, नंतर छोटी, नंतर छोटी, नंतर सर्वात छोटी, अशा पद्धतीने आपल्याला फक्त पाहायचं आहे. इथं जर बघितलं आपण 2-2 संख्या जर बघितल्या आपण इथं बघा 20ने सुरुवात झालेली आहे. इथं पहिली गोष्ट आहे 4 अंकी संख्या आहेत. मग पहिले 2-2 अंक बघायचे. इथं आहे बघा 20, इथं 21, इथं 23 आणि 24. म्हणजे हा कोणता आहे? असेंडिंग ऑर्डर आहे. म्हणजे हे उत्तर आपलं येणार नाही आहे. म्हणजे ए ऑप्शन आपला गेला. ओके. आता बी ऑप्शन बघा. इथे बघा 35, इथं 15, इथे पण 15 आहे, परंतु इथं 15,600 आहे आणि इथं 15,500 आहे. ओके. म्हणजे ही मोठी आहे, ही मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा लहान आहे, ही त्याच्यापेक्षा लहान आहे आणि ही सर्वात लहान आहे. म्हणजे इथं प्रॉपर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उत्तरचा क्रम मांडलेला आहे. त्याच्यामुळं हा ऑप्शन आपल्याला येणार आहे. ऑप्शन नंबर सी बघूया. 9,000, इथं 5,600, इथं 5,400. म्हणजे ही संख्या मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा लहान आहे आणि ही सर्वात लहान आहे. म्हणजे इथं सुद्धा व्यवस्थित प्रॉपर डिसेंडिंग ऑर्डर मांडलेला आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा उत्तर येणार आहे. पहा इथे 35,000, इथं 16,000 म्हणजे ही मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा छोटी आहे. इथं 16,200 सुरुवात झाली. इथं 16,092 म्हणजे ही मोठी आहे, ही त्याच्यापेक्षा छोटी आहे आणि ही 12,000 त्याच्यापेक्षा छोटी आहे. म्हणजे इथं सुद्धा प्रॉपर डिसेंडिंग ऑर्डर त्यांनी मांडलेला आहे. म्हणजेच उत्तरचा क्रम व्यवस्थित लिहिलेला आहे. त्याच्यामुळं बी, सी आणि डी या तिन्हीमध्ये सुद्धा व्यवस्थित प्रमाणे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उत्तरचा क्रम लिहिलेला आहे. त्याच्यामुळं ओनली बी, सी आणि डी हे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा. If the numbers 428, 408, 406, 812 and 802 are written in ascending order, then what will be the multiplication of the middle digit? म्हणजेच काय करायचं आहे? हे जे नंबर आहेत, पहा ते प्रश्न मराठीमध्ये, या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार किती? आता या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहूया. पहा पटपट. इथं सर्वात लहान संख्या कोणती आहे? इथं 408 म्हणजे 408. त्याच्यानंतर 406 ही सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर इथं 408 ही आहे. त्याच्यानंतर इथं 428 आहे. त्याच्यानंतर 802 आणि 812. तर अशा पद्धतीने यांचा चढता क्रम येणार आहे. त्यांनी सांगितले की मध्यभागी येणारी संख्या, मध्यभागी कोणती येणार आहे? ही संख्या येणार आहे. त्यांचा अंकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच ही 428 जी संख्या आहे त्याच्यामध्ये 4 गुणिले 2 गुणिले 8 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आणि ते किती उत्तर आहे तेवढं फक्त शोधायचं आहे. 4 दुने 8 आणि 8 8 64 म्हणजे 64 हे उत्तर येणार आहे. सो ऑप्शनमध्ये 64 कुठे आहे तेवढंच आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शनमध्ये 64 ऑप्शन नंबर 3ला आहे. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया पाचव्याकडे आपण. पाचवा पहा. इफ द नंबर्स 25,827, 25,782, 25,802 and 25,905 are arranged in descending order, which will be the fourth number? म्हणजे ह्या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत पहा मराठीमध्ये, या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? आता ह्या संख्या उतरत्या क्रमाने मांडूया आपण आणि चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येते ते फक्त पाहायचं आहे.
आता जी मुलं एकदमच स्कॉलर आहेत ती काय करतील बघा, उतरत्या क्रमाने संख्या एकूण किती आहेत, 1 2 3 4 संख्या आहेत आणि या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर सर्वात शेवटी कोणती संख्या येणार आहे, तर सर्वात शेवटी लहान संख्या येणार आहे. त्याच्यामुळं आपण फक्त लहान संख्याच आपण पाहायची आहे आणि पटकन त्याचं उत्तर लिहायचं आहे. चला तर आपण लहानच संख्या बघूया कोणत्या याच्यामध्ये. हे पाहायचं 25ने सुरुवात आहे सगळीकडे येते. मग आपण 3 नंबरची संख्या बघूया 25,800, 25,700, 25,800 आणि 25,900 म्हणजे सर्वात लहान कोणते आहे 25,700. मग हे कुठे आहे संख्या एवढंच फक्त बघायचं. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. परत एकदा सांगतो, उतरत्या क्रमाने संख्या मांडतो त्यावेळेस सर्वात शेवटी लहान संख्या येते. संख्या 4च आहे, मग सर्वात शेवटी लहान संख्या येणार आहे. आपण फक्त तीच पाहिली आणि डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे. सो 5चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 6वा बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत, म्हणजेच असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेल्या आहेत. तेवढंच आपल्याला पाहायचं आहे कुठे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेल्या आहेत. त्या संख्या फक्त आपल्याला शोधायच्यात आणि त्याचं ऑप्शन लिहायचं आहे. खूप सोपं आहे. पाहायचे आता इथे पहा 95, 96, 92 आणि मध्येच 95 आलेलं आहे, म्हणजे हा व्यवस्थित क्रम नाही आहे. इथे बघा 8756 म्हणजे 8,756 लहान संख्या आहे. 8,765 ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. 8,901 ही त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि 8,910 ही त्याच्यापेक्षा नक्कीच मोठे आहे. म्हणजे ते व्यवस्थित चढता क्रम आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर पटकन सापडलेले आहे आणि 2 पर्याय शोधा असं काही उत्तर दिलेले नाही. तरी पण आपण पुढे बघूया. इथं बघा 47 इथं मोठी आहे आणि 45 इथं लहान आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. इथे बघा 34, 35 परत 34 त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. मग व्यवस्थित चढता क्रम कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 7वा पहा प्रश्न, थोडासा इंग्रजीमध्ये वाचूया. What will be the sum of the second number of the both types if the numbers, हे जे नंबर आहेत ते are arranged in ascending and descending order. खूप सोपं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे या ज्या संख्या दिलेल्या आहेत या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची बेरीज किती. म्हणजे ह्या संख्या एकदा चढत्या क्रमाने लिहायच्यात, एकदा उतरत्या क्रमाने लिहायच्यात आणि काय करायचं आहे त्या दोन्ही प्रकारातली किती बेरीज येते ते आपल्याला पाहायचं आहे. खूप सोपं आहे बघा हे प्रश्न. ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण शेवटचा प्रश्न देतो, मी उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचवतो. सुरुवातीला या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहूया. पहा इथे 7,000, 8,000, 7,000, 9,000, 8,000 म्हणजे इथे 7,000 छोटा आहे. आता त्याच्यापैकी छोटी कोणती आहे बघा 7,500 आणि तर 7,443 म्हणजे आपण ही संख्या पहिली लिहूया इंग्रजीमध्ये 7,443. हा असेंडिंग ऑर्डर आहे म्हणजे चढता क्रम आहे. ओके. त्याच्यानंतर लहान कोणते आहे 7,528. त्याच्यानंतर येतं बघा 8,000, 8,000 ह्यातील लहान कोणते आहे 8,410. सो 8,410. त्याच्यानंतर पुढे 8,523 आणि शेवटची जी संख्या आहे ती आहे 9,005. आता ह्या ज्या संख्या आहेत त्यांनी सुरुवातीला चढत्या क्रमाने सांगितलेल्या आहेत आणि नंतर उतरत्या क्रमाने लिहा. आता उतरत्या क्रम आपल्याला लिहिण्याची गरज नाही. आता काय सांगितलं आहे की चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहिल्यास 2 नंबरला येणाऱ्या संख्यांची बेरीज किती. आता चढत्या क्रमाने लिहिल्यास 2 नंबरला कोणती संख्या येईल ही आणि उतरत्या क्रमाने लिहिल्यास 2 नंबरला कोणती संख्या येईल पहा इकडून ही पहिली आणि ही दुसरी. तुम्ही काय करायचं आहे या 2 संख्यांची फक्त बेरीज करायची आहे आणि ती जी बेरीज येणार आहे ती ऑप्शनमध्ये कुठे आहे ते पाहायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आशा करतो की हा अतिशय छोटा आणि अतिशय सोपा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला छानपैकी कळालेला असेल. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरवरला एकही मार्क तुमचा गेला नाही पाहिजे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि तुमच्या सर्व संकल्पना
क्लिअर होतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांचाही परीक्षेमध्ये स्कोर चांगला येईल. आणि आपला टार्गेटच आहे की सर्व मुलांचा स्कोर चांगला येण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करणं. धन्यवाद.